हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. मला वाटतं तुम्ही काय करायला हवं बरं का, प्रत्येक गोष्ट मोजणं थांबवा. तुम्ही किती वेळ प्रार्थना करताय आणि किती अध्याय वाचताय याचा हिशोब नका करू. आपल्या आत्म्याचं ऐका आणि समजून घ्या आणि प्रत्येक गोष्टीत आधार घेणं बंद करा त्या न्यूमरोलॉजीचा, म्हणजे तुम्हाला सुख त्याचा अनुभव येईल. मी तुम्हाला गलतीकरांस मधले पहिले 3 अध्याय सांगणार आहे. आपण त्यासाठी पुरेसा वेळ घेणार आहोत आणि तुम्ही बायबलचे चांगले अभ्यासक व्हाल. तुम्ही खूप चांगले धडे शिकणार आहात आज. आणि मला आशा आहे की देवाच्या कृपेने मी तुम्हाला समजावू शकेन की नवीन करारातलं मूलभूत असं तत्व काय आहे. आणि ते तत्व आहे, आपण तारले गेलो आहोत ते कृपेने, आपल्या कृतीने नव्हे. स्वतःचे तारण होण्यासाठी आपण काही करू शकत नाही. बऱ्याच जणांना हे माहीत असेल, पण अजून एक गोष्ट जी बहुतेकदा आपण विसरतो, ज्या प्रकारे आपण तारले गेलो आहोत तोच आपण जगायचं कसं हे शिकण्याचा मार्ग आहे. म्हणून देव म्हणतो की विश्वासात जगा, ख्रिस्ताला विश्वास ठेवून स्वीकारा. बरेच जण स्वतःला संपवण्याचा विचार करतात आणि मग त्यांना जाणीव होते की अशाने स्वर्गप्राप्ती होत नाही, त्यासाठी देव असायला हवा. आणि मग काही काळ शरण जाऊन ते ख्रिस्ताला आपल्या जीवनात आमंत्रित करतात आणि जसं ते वचन वाचायला लागतात किंवा थोडं शिकतात किंवा उपदेश ऐकतात, तेव्हा पुन्हा ये रे माझ्या मागल्या करून बायबल जे करायला सांगतं ते न करता स्वतःच्या सामर्थ्याने काही करू पाहतात. आपण हेच विसरतो की तारलं जाण्यासाठी देवाची कृपादृष्टी पुरेशी नाही, तर श्रद्धा आणि कृपा बाळगून जगायचं कसं हेही शिकावं. आता बघा, पौलाला देवाने निवडलं ते चर्चच्या कृपेविषयी प्रकटीकरणासाठी, आणि त्याला आयुष्यात जे अनुभव आले त्यामुळे तो निवडीसाठी पात्र ठरला. पौलाने चर्चचा खूप छळ केला. त्याने चर्च उद्ध्वस्त करण्यासाठी आपली ताकद वापरली. त्याच्या उपस्थितीत स्तेफनाला दगडाने ठेचून मारण्यात आलं आणि ख्रिस्ती लोकांना एकत्र करून कैदेत टाकण्यात त्याला आनंद होत असे. आणि तो धर्मोपदेशक असल्याने तो जे करतोय ते योग्यच करतोय अशी त्याची समजूत होती, कारण तो अतिशय धार्मिक आणि तरीही कट्टर असा ज्यू होता, जो सगळी तत्व आणि नियम पाळणारा आणि हे सगळं करत असल्याने गर्व बाळगणाराही होता. पण दमास्कसला जाताना त्याला देव दिसला आणि त्याने त्याला स्वतःची ओळख पटवून दिली. त्याला ते सगळं जाणवलं आणि मी तुम्हाला सगळं काही सांगत बसणार नाही, पण तो घोड्यावरून पडला, दिव्य प्रकाश पडला. कित्येक दिवस तो बोलू शकत नव्हता आणि परमेश्वराने प्रकट होऊन सांगितलं की त्याने त्याच्या शिकवणीचा उपदेश करावा आणि हीच ती कृपेची शिकवण होती. आणि मी हे सांगते की इतरांपेक्षा असा माणूस उपदेश करण्यास लायक असतो ज्याने स्वतः अनुभव घेतलाय. आणि कृपा ही बऱ्याचदा त्या लोकांवर होते जे खरं तर देवांच्या चांगुलपणाला पात्रही नसतात. कृपा ही देवाची मेहेर नजर आहे, पण ती केवळ मेहेर नजर नाहीये, तर आपण हे म्हणणं बंद करायला हवं की कृपा ही गैरवाजवी आहे. ती देवाची कृपा आहे, पण ती शक्ती आणि पवित्र आत्म्याचं ते सामर्थ्य सुद्धा आहे, ज्याची देणगी आपल्याला मिळालेली आहे. अशा गोष्टी करण्यासाठी ज्या आपण कराव्यात असं देवाला वाटत असतं, त्या केवळ आपण अथक प्रयत्न करून, खूप त्रास करून घेऊन, इच्छाशक्तीने किंवा स्वयंशिस्तीने करू शकत नाही. अर्थात या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, चांगल्या आहेत, आवश्यक आहेत, गरजेच्या आहेत, पण येशू म्हणतो माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही, काहीच नाही. कल्पना करा, क्षणभर विचार करा, तुमचं आयुष्य कसं असतं जर तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट ही तुम्ही केली असती विश्वासाने, श्रद्धापूर्वक.
श्रद्धापूर्वक. जसं सकाळी उठल्यावर प्रत्येकाने महत्वाची प्रार्थना करायला हवी, अतिशय प्रभावी अशी प्रार्थना, मदत कर. आमेन. कारण बघा, आपल्या आयुष्यात असं काहीच नाही जे त्याच्या मदतीशिवाय घडू शकेल. अगदी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मदत लागते. त्यामुळेच मी स्वतःला सवय लावून घेतलीये पूर्ण दिवसभरात म्हणत राहायचं, मदत कर येशू, मदत कर, मदत कर, मदत कर. तुम्हाला माहितीही नसतं कसली मदत हवी आहे, पण विश्वास ठेवा, मदत ही लागतेच. तर गलतीकरांस याबद्दल सांगतं की आपण नियमापासून मुक्त आहोत आणि आपण कृपाछत्राखाली जगतो. कदाचित तुमच्याकडे जूनचा जुना करार असेल हे जाणून घेण्यासाठी, पण देवाने त्यांना कायदे आखून दिले हे जाणून की ते त्यांचं पालन करू शकणार नाहीत, आणि शेवटी त्यांना कळून चुकलं की त्यांना हवी आहे मदत. आम्ही हे करू शकत नाही, आम्ही असं आयुष्य जगू शकत नाही, तू जसं आम्हाला जगायला सांगतोयस आम्ही हे सगळे कायदे पाळू शकत नाही, कारण नियम पाळताना एक जरी मोडला तरी सगळे नियम मोडण्याचे दोषी ठरता तुम्ही. हे सगळं खूपच क्लेशदायक आहे. पण त्यांनी हे सगळे कायदे पाळण्यासाठी खूप प्रयत्न केले, आणि जेव्हा एखादा हे सगळं पाळण्यात यशस्वी ठरतो, आणि हे सगळं आजही लोकांच्या आयुष्यात चर्चमध्ये घडतंय, आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही जेव्हा प्रत्येक रविवारी चर्चमध्ये जाता तुम्हाला वाटतं तुम्ही अशांपेक्षा अधिक चांगले आहेत जे वर्षातून 3दाच जातात. तुम्ही वर्षभर बायबल वाचता म्हणून स्वतःला इतरांपेक्षा जास्त धार्मिक समजता, जे कधीतरीच वाचतात त्यांच्यापेक्षाही. क्वचित दिवसातून एखादा अध्याय किंवा तत्सम. आणि आपण अशा धार्मिक अभिमानाला बळी पडण्यापासून जागरूक राहायला हवं, कारण मला नाही वाटत स्वतःला देवासमोर इतरांपेक्षा वरच्या दर्जाचे मानणं यापेक्षा जास्त काही उबग आणणारं असू शकेल असं. कारण आपण जे काही करतो ते करण्यासाठी देवाची कृपा असते ना आपल्यावर, पण आपण मूर्खासारखं स्वतःकडेच त्याचं श्रेय घेतो आहोत. आम्ही त्यामुळे आपण अडचणीत सापडू शकतो, आणि खूप मोठ्या प्रमाणात का माहीत नाही, पण त्याला अनुग्रहाची चळवळ असं म्हणूया आपण. गेल्या 2-3 वर्षात चर्चमध्ये कृपेसंबंधी शिकवण्याला महत्त्व दिलं जात आहे, आणि तुम्ही चर्चचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की तिथे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींवर भर दिला जातो, आणि ते चांगलंही आहे. कारण आपण एखाद्या गोष्टीत कितीही चांगले असलो तरी आयुष्यात कधीतरी आपण उत्साह गमावून बसतो, आणि मग देवाने आपल्या जवळ येऊन आपल्याला ताजंतवानं करायची गरज भासते आपल्याला. पण जे चांगलं असतं ते कायम चांगलं राहत नाही. असं दिसतं की आपण ख्रिस्ती खड्ड्यात उडी मारतोच आहो कधीतरी. आपल्याकडे अनेक वर्षांपूर्वी एक पवित्र चळवळ सुरू झाली, आणि खूप सुंदर गोष्ट होती ती. लोक धार्मिक होत होते, पण त्यानंतर सीमारेषा ओलांडली गेली, सगळे कायद्यालाच महत्त्व देऊ लागले, आणि मग अचानक सगळीच बंधनं निर्माण झाली. तुम्ही मेकअप करायचं नाही, केस कापायचं नाहीत, नाचायचं नाही, पार्टीला जायचं नाही, चित्रपट पाहायचं नाही, हे नाही ते नाही ते नाही ते नाही. असं कोण किती काळ राहू शकेल सांगा. मला म्हणायचंय, अनेक तरुण मुलं कदाचित तुमच्यापैकी जी चर्चच्या संस्काराखाली वाढलेली आहेत, ही बंधनं तुम्हाला देवाकडे नाहीत तर देवापासून दूर नेतील. कारण तुम्हाला असं वाटेल की ख्रिस्ती असणं म्हणजे आयुष्यात मजाच नाही करता येणार, गुन्हा असेल मजा करणं. 60-70च्या दशकामध्ये श्रद्धेच्या चळवळीबद्दल बोललं जायला लागलं, ज्यात भाग्य काय असतं याची शिकवण दिली जायची. मी देवाला धन्यवाद देते, कारण तेव्हा माझ्या आयुष्याला प्रभावी दैवी स्पर्श झाला, मी कृपेने तारले गेले. पण अंतिम काळाशिवाय माझ्या श्रद्धेचा वापर कसा करायचा हे मला माहीतच नव्हतं. आणि श्रद्धा जी देव तुम्हाला देतो तिचा वापर आयुष्यात भल्यासाठी आणि मुक्ततेसाठी करायला हवा. हे एक शक्तिशाली असं अस्त्र आहे, पण स्वयंचलित असं नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, तुमची श्रद्धा देवावर ठेवा. मी भरभराटीबद्दल जे शिकले त्याचा मला आनंद आहे, पण तो आता शिल्लक नाही.
मला आनंद आहे की मी श्रद्धेबद्दल शिकले, पण ती आता शिल्लक नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आयुष्यात संकट येतं तेव्हा श्रद्धेचा अभावच असतो तिथे. तुम्ही आजारी पडलात, तुमचा विश्वास उडतो. तुमचं मूल गेलं, तुमचा विश्वास उडतो. चुकीचं आहे, असं करू नका. बायबलमध्ये असं कुठेही वचन दिलं नाही की आपल्या आयुष्यात कधीही संकट येणार नाही. तुम्ही किती श्रद्धावान आहात याच्याशी मला देणं घेणं नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या संकटांना टाळू शकत नाही. येशू म्हणाला, या जगात तुला यातना होतीलच, पण आनंदी राहा, आनंदी राहा, मी जगावर विजय मिळवलाय. तर आता तुम्ही पाहणार आहात की पौलाने जे ठामपणे सांगितलंय आणि शिकवलंय ते म्हणजे आपण याची काळजी घ्यायला हवी की आपण सत्यापासून दूर तर पळत नाही आहोत ना. आणि तुम्ही कायम आपल्या अंतरात्म्याचं परीक्षण करायला हवं आणि खात्री करावी ज्यावर तुम्ही विश्वास ठेवताय ती देवाच्या वचनातली आहे. आणि बघा, सैतान याची पर्वा करत नाही तुम्ही एखादी गोष्ट पुरेशी करत नाही का किंवा एखाद्या गोष्टीची फारच काळजी घेताय का. समजतंय? म्हणजे असं की जर तुम्ही घर अजिबात स्वच्छ केलं नाही, सैतानाला नाही फरक पडत. पण जर तुम्ही दुराग्रही व्हाल आणि तुमच्या घराचं रूपांतर समाधी स्थळात कराल की ज्यावर धुळीचा एक कणही असणार नाही, तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य लोकांवर छाप पाडण्यात खर्च कराल, तुमचं घर कसं दिसतंय, एका क्षणी माझ्या मते ती एक समस्या असेल. कारण आता तुम्ही गुलाम बनता अशा गोष्टीचे जी तुम्ही तुमच्या स्वतःच्या उपयोगासाठी आणि आरामासाठी बनवली आहे. आणि म्हणूनच समतोल हा खरंच खूप महत्वाचा आहे. संतुलन हे खरंच खूप महत्वाचं आहे. प्रामाणिकपणे आपण त्यात थोडे कमीच पडत असतो. आमीन. तर मी आता वाचायला सुरुवात करते आणि आधी मला हे सांगायचंय की आपण नियमातून मुक्त झालो आहोत. देवाचे आभार, आपण नियमातून मुक्त झालो आहोत. आणि आज आपण कृपेच्या शिकवणीबद्दल ऐकणार आहोत जी स्पष्ट करते आपण नियमातून मुक्त झालो आहोत. आपण त्यातून मोकळे झालो आहोत. जुना करार संपलाय, आपला देवाबरोबर नवीन करार आहे, तो करार कृपेचा आहे. पण इथे एक गोष्ट आहे की मी हे म्हणत नाही की सगळे, काही जण ते शिकवतात पण काही जण त्यातला नीट अर्थ समजावून सांगत नाहीत. आणि बघा, कृपा म्हणजे हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य नाही, तर त्याच्या आधाराने जगायचंय. चला आता नीट ऐका. कृपा म्हणजे पाप करत जगायची मुभा नाही, नक्कीच नाही. हे म्हणजे असं की असा दृष्टिकोन ठेवायचं स्वातंत्र्य नाही की देव दयाळू आहे आणि आपण कसंही वागलो तरी देव तिकडे दुर्लक्ष करेल. बघा, जे नियम बायबलमध्ये आहेत जे सांगतात की ज्याला आपण म्हणतो की संस्कार विषयक कायदे, बघा आपण निर्बंध आणि नियमातून मोकळे आहोत. जसं की सन्मान देण्याचे दिवस आणि मेजवानीचे प्रसंग आणि खाण्याचे काही नियम, काय घालावं आणि काय घालू नये याबाबतचे नियम, आणि काय खावं आणि काय खाऊ नये, या सगळ्या गोष्टी. पण यातून आपण लक्षात घ्या, आपण नैतिक नियमातून मोकळे झालेलो नाही आहोत. त्या 10 आज्ञा आजही तितक्याच मौल्यवान आहेत ज्या तेव्हा होत्या. समजलं ना? कुणीतरी असं म्हणालं की तुम्ही कल्पना करू शकता का की कुणी उभं राहिलंय आणि 10 आज्ञांबद्दल शिकवताय? मी म्हटलं, हो, मी का नाही करू शकत हे? म्हणजे त्या नष्ट नाही झालेल्या आणि एक नवीन स्वातंत्र्य मिळालंय. एक सांगू, मी असा विचार नाही करत की तुम्ही प्रत्येक रविवारी घरीच बसलायत आणि काहीच केलं नाही. म्हणजे तुमच्याकडे परमेश्वरासाठी एक दिवसही जर नसेल, आठवड्यातून एकही, तर मग तुम्हाला शांती नाही लाभणार. मला वाटतं की आपण देवाशी जोडले जाण्यासाठी वेळ हा काढायलाच हवा. मी आठवड्यातून एकदा नाही, रोज वेळ काढते. येशूशिवाय मी एकही दिवस राहू शकत नाही. तर कृपा आपल्याला आपल्या आयुष्यात
नैतिक मूल्य बाळगण्यापासून कसलीही सूट देत नाही. कृपा उलट कायद्यात दिलंय त्यापेक्षा जास्त चांगलं वागण्याची अपेक्षा करते. आणि बघा, मी तुम्हाला काही उदाहरणं देते. येशू म्हणाला होता, आज्ञेत असं म्हटलंय की व्यभिचार करू नका, पण तो म्हणाला, मी सांगतो की जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे पाहिलं आणि पाहताना तुमच्या मनात वासना आली तर तुम्ही एक प्रकारे व्यभिचारच केलेला आहे. तर त्याने आपल्यासाठी सोपा मार्ग केलेला नाही, त्याने आपल्यासाठी मार्ग कठीण केलाय. पण तो म्हणालाय, मी तुम्हाला कृपा देतो ते सगळं करण्यासाठी. मी तुम्हाला बळ देतो जेणेकरून तुम्ही हे सगळं करू शकाल, कायद्यानुसार चांगलं वागू शकाल. पण ते त्यांच्यावर अवलंबून आहे. जर ते चांगलं वागले तर त्यांना स्वतःबद्दल चांगलं वाटायचं, जर ते वागले नाही तर त्यांना अपराधी वाटायचं. त्यांनी नेहमीच त्याग केला. पण कायदा काय म्हणतो? डोळ्याच्या बदली डोळा, रक्ताच्या बदल्यात रक्त. पण येशू म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंना क्षमा करा. त्यांना आशीर्वाद द्या जे तुम्हाला शाप देतात, तुमचा गैरवापर करतात, कठोर वागतात. त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना मदत करा. आणि बघा, बऱ्याच लोकांना वाटतं की दशांश हा कायद्यानुसारच आहे, त्यामुळे यापुढे तुम्हाला दशांश नाही द्यावा लागणार. पण एक सांगू, आता त्याची गरज नाहीये. पण मला खरंच कळत नाहीये की तुम्हाला असं का करावंसं वाटतं. कारण त्यामागे खूप उदात्त अशी भावना आहे. आणि मलाखीमध्ये म्हटलंय की जर तुम्ही दशांश धान्य भांडारात जमा केला नाही तर तुम्हाला देव शाप देईल. पण मला नाही वाटत की देव लोकांना शाप देईल, कारण येशूला शाप देण्याचा तिटकार आहे. पण मला वाटतं बऱ्याचदा आपण ही तत्व पाळत नाही आणि आपल्या आयुष्यातले शुभाशीर्वाद आपण गमावतो. आणि मी म्हणते, जर ते कायद्यानुसार 10% देत असतील तर कृपेसाठी आपण काय काय करायला हवं त्याचा विचार करा. हो, तुम्हाला हे आवडणार नाही, पण अजून 10% जवळपास तुम्ही मिळवलंही नसेल. बघा, बायबलमध्ये त्यांनी नव्या करारात काय शब्द वापरलाय सांगू तुम्हाला त्यात दशांश असा शब्द सापडणार नाही. 10वा भाग कसा आणला गेला याचा उल्लेख आहे आणि आजही तो सबळ आहे असं मला वाटतं. म्हणजे कायद्याने सांगण्याच्या बऱ्याच आधी अब्राहम 10वा भाग वाटत होताच. तर मला हे मान्य नाही की आपण हे करू नये असं काही आहे. बघा, आपण जर ते केलं नाही तर आपल्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही असं नाहीये. तुम्ही हे केलं नाही तर देव रागवेल असं नाही. मला नाही वाटत की तुम्ही सगळे शुभाशीर्वाद गमावून बसाल, पण तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. त्यामुळे नव्या करारात हा शब्द वापरलाय, दयाळू व्हा, कृपावान व्हा. म्हणजे काय तुम्हाला माहितीये? गरजेपेक्षा जास्त द्या. बघा, आता म्हणजे जुन्या करारात 10% आवश्यक होते, पण आता पौल असं म्हणतोय की उदार व्हा. म्हणजे तुम्हाला माहिती ही संज्ञा का वापरली? कारण तो ज्यू नसलेल्यांशी बोलत होता ज्यांना दशांश म्हणजे माहित नाही. म्हणून तो म्हणाला की उदार व्हा, द्या आणि स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त द्या. लोकांना मदत करा, तुमच्याकडे आहे ते लोकांमध्ये वाटा. तो फक्त 10% नाही बोलला. मी याचा अर्थ असा घेते, देवाला सगळंच द्या, तुमच्याकडे आहे ते सगळं. मला म्हणायचंय, पुस्तकातील नियमांप्रमाणे लोकांनी त्यांची मालमत्ता विकली आणि सगळं काही आणलं. त्या सगळ्यात समानता होती, त्याने सगळं सामायिक केलं. आणि बघा, जर तुम्हाला तुमचे पैसे राखून ठेवायचे तर येशूच्या व्यवस्थेत गोंधळ घालण्यापेक्षा कायद्याप्रमाणे जगणं जास्त चांगलं. कारण तुम्ही त्याच्याशी जोडले जाणार आहात. ते असं नसतं तिचे पैसे याचे पैसे. देवाला सगळे सारखे असतात, ते असं नसतं, नाही का? आणि काही वेळा तो तुम्हाला बाहेर काढून अशांना द्यायला सांगतो जे तुम्हाला कदाचित आवडतही नसतात त्यांना. सांगा, मी बोलते ते बरोबर आहे ना? आम्हाला एकदा ऑफिसमध्ये एकाचा फोन आला आणि ते म्हणाले की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझे काही मित्र आहेत जे खरं तर बेकायदेशीर कृत्यात गुंतलेले आहेत आणि त्यांनी खूप पैसा मिळवलाय आणि ते नेहमी चर्चमध्ये जातात आणि त्यांना वाटतंय की त्यामुळेच ते पकडले गेलेले नाहीयेत. देवाचा आशीर्वाद आहे हा, त्याचीच कृपा आहे. आता तुम्ही काय म्हणाल? मी जोरात हसले. मी काय म्हटलं माहितीये की हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मूर्खपणाचा प्रश्न.
आता मी हे त्या माणसाला म्हटलं नाही, पण जेव्हा त्यांनी मला ऑफिसमध्ये प्रश्न विचारला, मी म्हटलं की तुम्ही मस्करी करताय का? म्हणजे किती दिवस असं चालू शकेल सांगा? पण एक गोष्ट आहे, सैतान लोकांना ना एखाद्या वेळी हळूहळू फसवत असतो, अगदी नकळत. त्यामुळे आपण खात्री करून घ्यायला हवी की ज्यावर आपण विश्वास ठेवतोय ते देवाच्या वचनाशी जुळतंय का? आणि केवळ आपण आपल्या अनुभवावर आधारित गोष्टी ठरवत नाही आहोत ना. आणि अनुभवाला नक्कीच महत्व आहे, पण देववचन आणि आयुष्यातील अनुभव यातून काय शिकतोय आपण? आमेन. तर बायबल आपल्याला हे शिकवतं की जर आपण कायद्याला धरून असणारे आणि कायद्यात जे आहे त्याप्रमाणे करणारे असू तर ते धार्मिक अपरिपक्वतेचं लक्षण आहे. धार्मिक दृष्ट्या परिपक्व असणाऱ्या लोकांना माहिती आहे की पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कसं घ्यायचं, कारण देवाचे नियम आपल्या हृदयावर कोरलेले आहेत, 10 आज्ञा आपल्या अंतःकरणात कोरलेल्या आहेत. लक्षात येत आहे ना तुमच्या? समजतंय तुम्हाला? मी एक प्रश्न विचारते, किती जण एखाद्या गोष्टीला नियमात बसवण्यात पारंगत आहेत? किती जणांना मी काय विचारते ते कळलेलंच नाहीये? बरं, मी तुम्हाला उदाहरण देते. माझं घर साफ करताना मी रोज घर स्वच्छ करतेय. आम्ही घरातली धूळ झटकतोय, आम्ही घर धुतोय, घरातले आरसे अगदी लख्ख करतोय आम्ही. आणि खरं तर माझ्या मनात स्वतःबद्दलच चांगली प्रतिमा नाही, त्यामुळे माझ्या आजूबाजूचं वातावरण नीटनेटकं असलं तर मला बरं वाटतं. मग काय उपयोग आहे त्याचं? कळतंय का मी काय म्हणते? म्हणजे तुम्ही बायबलच्या वचनाचं नियमात रूपांतर करताय. एकदा मी ठरवलं की वर्षभरात बायबल वाचूनच काढायचं. चर्चला जाणारे वर्षभरात बायबल वाचतात, मी पण वाचणार. जुन्या करारातले 2 अध्याय वाचायचे, 2 नव्यामधले, 1 नीतिसूत्रातलं, 1 स्तोत्रातलं, 6 भाग असं एका दिवसात, 6 भाग एका दिवसात, याप्रमाणे बायबल एका वर्षात वाचून होतं. आणि मी माझं कॅलेंडर किचनमध्ये फ्रीजवर सगळ्यांना दिसेल असं लावलं, म्हणजे सगळ्यांना कळेल की मी रोज वाचते. तर जेव्हा तुम्ही अध्याय वाचता, तुम्ही त्याच्यावर खुणा करता, तुमच्या देहाला ते फारच आवडतं. म्हणजे तुम्ही नियम पाळता आणि यादीवर प्रेम करता. किती जणांना लिस्ट करायला आवडतं? बरं, आता बघा, लिस्ट करणं अजिबात चुकीचं नाही, पण लिस्ट करण्यात एक धोका आहे की जेव्हा तुम्ही यादीतल्या प्रत्येक गोष्टीवर टिकमार्क करता आणि तरी तुम्हाला लाज वाटते, अपराधी वाटतं, वाईट वाटतं, कारण आता तुम्ही केवळ ती लिस्ट पूर्ण करायची म्हणून ते करत राहता. तो एक नियम बनून गेलेला असतो जो तुम्ही नित्यनियमाने पाळता. माझी एक मुलगी तिच्या आयुष्यात संपूर्णतः बदलली, कारण शेवटी तिला कृपेचा अर्थ कळला आणि ती कायम नियमात बांधलेली होती. आणि मला आठवतंय की ती इस्त्री करायच्या कपड्यांच्या संख्येची यादी बनवायची. आणि ही तेव्हाची गोष्ट जेव्हा आम्ही घरीच कपड्यांना इस्त्री करायचो. तिला रोज ते पूर्ण झालेलं हवं असायचं आणि जर ती ते पूर्ण करू शकली नाही तर कधीच करू शकायची नाही, कारण तिने स्वतःसाठी अवास्तव लक्ष आखलं होतं. हो, किती जणांना माहिती आहे कधीतरी आपण स्वतःसाठीच खड्डा खणतो. म्हणजे जर तिला ते काम पूर्ण करता आलं नाही तर मग ती स्वतःला दोष द्यायची. आणि म्हणून मला वाटतं की आपण ना प्रत्येक गोष्ट मोजणं आपण बंद करायला हवं. की प्रार्थना किती वेळ केली किंवा किती अध्याय मी आज वाचले, सोडून द्या. ते तुमच्या अंतरात्म्याला मार्गदर्शन करू द्या आणि काहीतरी शिका. आणि प्रत्येक गोष्ट बसवू नका त्या न्यूमरॉलॉजीमध्ये, म्हणजे तुम्हाला स्वतःला चांगला बदल दिसेल. मला नेहमी कॅलेंडरवर खुणा होत राहतात तेव्हा बरं वाटायचं, पण मग जेव्हा त्यातलं अंतर वाढायला लागलं, कारण मी एका दिवसात 6 चॅप्टर्स वाचायचे, तेव्हा मी कॅलेंडर लटकवलंय त्या खोलीत जायचं आणि सगळ्या पूर्ण न झालेल्या गोष्टी खोडून टाकायचं. एकेकाळी बरंच काही शिकवलं जायचं. दिवसातून 1 तास करायच्या प्रार्थनेबद्दल. तुम्ही माझ्याबरोबर 1 तास प्रार्थना करू शकत नाही? येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, त्यामुळे प्रत्येक जण दिवसातून 1 तास प्रार्थना करायचा. मी माझं घड्याळ लावलं आणि बरोबर 1 तास प्रार्थना केली. आणि मग विचार केला, मी ती मनापासून केली का? ती माझ्या अंतःकरणातून आली का? तर नाही, मी 1 तास पूर्ण केला. एक सांगू का, तुमच्यापैकी अनेक जणांनी तुम्ही समजता त्यापेक्षा जास्त स्वतःला नियमात बांधून घेतलंय.
आणि हे एक कारण आहे तुम्ही जगण्याचा आनंद उपभोगू शकत नाही, कारण नियम आनंद देत नाहीत, ते तुम्हाला संपवतात आहो. तर आपण देवाच्या कृपेने तारलो गेलो आहोत आणि आपल्याला याच कृपेने जगायला शिकायचंय. नेहमी श्रद्धा ठेवा, आपल्यावर देवाची कृपा होईल. आपल्याला करायचंय ते सगळं काही करण्यासाठी. गलतीकरांचा अध्याय हा खरंच खूप सामर्थ्यवान आहे. अनेक सुंदर शिकवणी की तुम्ही नियमांपासून मुक्त आहात आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तुम्ही चालायला हवं. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.